गाजराचा ज्यूस. मित्रांनो, ज्यूस आणि काढा यामध्ये फरक आहे. ज्यूस हा आपण कच्च्या भाज्यांचा किंवा फळांचा किंवा फळभाज्यांचा काढायचा आहे. त्याला गरम करायची गरज नाही. आणि काढा म्हणजे त्याला कोणत्याही रसाला, कोणत्याही गराला गरम करून पाण्यात टाकून गरम करायचं आणि त्याला काढा म्हणायचं. ते सगळ्यात महत्वाचं जाणून घ्या. तर आपण बघणार आता गाजराचा ज्यूस. ज्यूस पिणं अगदी सोपं आणि चवीला चांगलं लागतं. त्यात आपण काही ॲडिशनल पदार्थ टाकतो, त्यामुळं ज्यूस हा एकदम बेस्ट लागतो. पण फळं खाताना किंवा पालेभाजीत भाजी खाताना आपल्याला त्याच्यावर काय खाता येत नाही. जास्तीत जास्त त्याला मीठ लावता येतं. तर ज्यूस पिण्याचे भरपूर फायदे आहेत. त्यामुळे मोठ्या मोठ्या हॉस्पिटलच्या बाहेर तुम्हाला त्या फळभाज्याचे, पालेभाज्याचे ज्यूस बनवण्याचे गाडी किंवा दुकाने असतात. आणि डॉक्टरच सांगतात की त्या पेशंटला ज्यूस द्या तुम्ही, तुम्हाला त्याचा चांगला फरक पडेल. तर गाजर ज्यूस, गाजराचा ज्यूस तुम्ही हा घरीच करा. बाहेरच्या ह्याच्यात काय असते, थोडंसं ते बर्फ वगैरे टाकतात. तो घरीच करायचा आपण. वाटल्यास एक थोडंसं गार तुम्हाला पाहिजे असेल तरी 5 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवला तरी चालेल. पण आहे असा घेतलेला चांगला. तर आपण काय करायचंय, 4-5 लाल भडक गाजर. गाजर अगदी दिसायला बी छान पाहिजेत, एकसारखी मस्तपैकी गाजरं घ्या. स्वच्छ मिठाच्या पाण्याने धुवा. मिठाच्या पाण्याने धुवून त्याचा पुढचं तोंड आहे ते कापा. ते थोडंसं कडवट असतं ते कापा. त्याच्या खाली जे शेपूट आहे ते थोडंसं कापा. म्हणजे ती शेंडी खाली बाहेर आलेली असते ती कापा थोडीशी. ती वाळलेली असते जरा थोडीशी. आणि ह्या गाजराचे छोटे 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 काप करा. 4-5 गाजरं घ्या, त्याचे छोटे छोटे काप करा आणि त्या कापाला मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. आता नुसत्या गाजराचा ज्यूस जास्त निघत नाही, 4-5 असले तरी सुद्धा अगदी थोडा निघतो. पण त्यात थोडं पाणी घाला, मिक्सरमध्ये बारीक होण्यास मदत होईल. तर काय करायचं, ते गाजराचं मिक्सरमध्ये बारीक केला की त्याचं समजा आपण अर्ध फुलपात्र पाणी टाकलं असेल तर एक त्याचा रस अर्धा असा एक फुलपात्र गाजराचा रस होईल. काय हरकत नाही, पूर्ण तसा करून घ्या. त्याच्यात जर गाजर गोड असतील, चवीला आपण एखादं थोडंसं गाजर खाऊन बघा. गाजर गोड असेल तर त्यात गूळ टाकावी. आणि थोडंसं गोड जर कमी असेल तर नॉर्मल थोडा गूळ टाकायचा, एखादा छोटा खडा. विलायची पूड टाकायची चवीला. आणि सेंधव मीठ टाकायचं महत्वाचं. सेंधव मिठामुळे एक वेगळी टेस्ट येते त्याला, अशी आंबट खरट अशी टेस्ट असते सेंधव मिठामुळे. त्यामुळे एक वेगळी टेस्ट येते. मग हे सगळं टाकल्यावर परत एकदा मिक्सरवर फिरवा आणि गाळून तुम्ही एखाद्या भांड्यामध्ये घ्या, ग्लासमध्ये घ्या. त्याचा जो चोथा राहिलेला आहे तो चोथा तुम्ही चपातीत बनवताना चपातीत टाकून त्याचा परोठा, गाजर का परोठा मस्तपैकी बनवून तुम्ही खाऊ शकता. तर अशा प्रकारे हा गाजराचा ज्यूस आपण सकाळी आमुषपोटी असेल तर एक नंबर, सकाळी आणि संध्याकाळी 2 टाईम